खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने कृषी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे आणि या अनुषंगाने खामगाव शहरामध्ये तपासणी मोहिमेच्या दरम्यान 2 कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे आणि इतरही दुकानदारांना तंबी देण्यात आलेली आहे। डीएपी खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना डीएपी खत देत नसल्याच्या तक्रारी अनेक तक्रारी वाढल्या होत्या, त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील कृषी केंद्रावरती तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने अनेक दुकानांची तपासणी करण्यात आलेली आहे। त्यापैकी खामगाव शहरातील 2 कृषी केंद्रांना सध्या कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे। जवळपास 10 ते 12 दुकानं जी आहेत ते खामगावमध्ये तपासण्यात आलेले। जिल्ह्यातील इतरही तालुक्यामध्येही सध्या तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली। सध्या खरीप हंगाम आहे आणि शेतकऱ्यांना डीएपी खत आपल्या शेताला आवश्यक असते, त्यानुसार शेतकऱ्यांनी दुकानावरती गर्दी केल्याचं आपल्याला दिसतंय। मात्र दुकानदाराकडे डीएपी खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना ते देण्यास नकार देत आहेत। या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी आहेत त्या कृषी विभागाकडे केल्या होत्या। त्यानुसार कृषी विभागाने तात्काळ याची दखल घेत ज्या दुकानदाराकडे खत आहे, डीएपी खत आहे किंवा इतरही खत आहेत, ते खत असताना सुद्धा देत नसल्याच्या तक्रारी असल्यामुळं दुकानांची तपासणी सध्या सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने काल खामगावमध्ये जवळपास 10 ते 12 दुकानांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 2 दुकानावरती खत असताना सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलं नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाने अशा दुकानदारावरती कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि जे कोणी दुकानदार कृत्रिम टंचाई म्हणजे खताची कृत्रिम टंचाई निर्माण करेल अशा दुकानदाराला सुद्धा तंबी देण्यात आलेली आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागानं दिला आहे। एकंदरीत सध्या खरीप हंगाम आहे आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभाग आता तातडीने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता कृषी दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।